आमदार आपल्या प्रभागात या अभियानाच्या माध्यमाने ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी घनसोली प्रभाग क्रमांक 25 चा दौरा केला। या दौऱ्याअंतर्गत आमदार संदीप नाईक यांनी या प्रभागातील प्रत्येक सेक्टर आणि गल्लीत जाऊन समस्यांचा आढावा घेतला। घनसोली हा नवी मुंबईतील सर्वात मोठा नोड असून अद्यापही तो सिडकोच्या ताब्यात आहे। आमदार संदीप नाईक यांच्या भेटीदरम्यान प्रभागातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच आमदार संदीप नाईक यांच्यासमोर वाचून दाखवला। यावेळी आमदार संदीप नाईक यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक संजय पाटील, शिक्षण समिती सदस्य प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा कमलताई पाटील, त्याचप्रमाणे सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे अधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की ज्या प्रकारे या प्रभागातील नागरिकांनी आपल्या समस्या आमदारांसमोर मांडल्या आहेत ते पाहता या गोष्टीचा अनुभव येतोय की या प्रभागातील नागरिक सतर्क आहेत। साधारणतः हे 15-20 दिवस ज्या पद्धतीने या वॉर्डामधील लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिक असतील त्यांनी हे काम हे माझ्या घरचं आहे, हा बाजूचा परिसर, ही सोसायटी आणि हा नोड माझा आहे, ही भूमिका लक्षात घेऊन जागृत नागरिकांचा जो त्या ठिकाणी जो रोल आहे आपण घनसोलीकरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निभावला। याकरता सर्व नागरिकांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन या ठिकाणी करतो। सिडकोच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे, कारण जर कामं व्यवस्थित सिडकोनं केली असती तर ह्या अडचणीत आल्या नसत्या। परंतु ॲग्रीमेंटमध्ये त्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, परंतु त्या गोष्टीची पूर्तता झालेली नाही आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनच बनवलेल्या नाही आहेत, अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, अजून मातीचे रस्ते आहेत। तर सिडकोकडून हा नोड मिडल क्लास लोकांसाठी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचं त्या ठिकाणी काम सिडकोच्या माध्यमातून राहिलेलं आहे। याची पत्राद्वारे माहिती नागरिकांनी देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे, पाठपुरावा केला आहे, परंतु मला का कळत नाही की एवढा पाठपुरावा करून देखील या गोष्टी काय राहिल्यात। आमदार संदीप नाईक यांनी घनसोली क्षेत्रातील नागरिकांना असा विश्वास दर्शवला की 8 महिन्यात घनसोली क्षेत्राचा संपूर्ण विकास करून विभागाचा कायापालट केला जाईल। मला वाटतं ज्या प्रकारे प्रत्येक विषयांची विघटवारी केलेली आहे, मला वाटतं जे लगेच सॉल्व्ह होणारे विषय म्हणजे 150 अर्जांपैकी मला वाटतं एक 80 ते 90 कामं या महिन्याच्या भराच्या आत मार्गी लागतील आणि जी लॉंग टर्म कामं आहेत ती देखील त्यांचे प्रस्ताव तयार होतील, त्यांची उद्घाटनं होतील आणि साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये संपूर्ण घनसोली नोडचा कायापालट होऊन जाईल। आणि जसं आता विकसित नसलेला नोड म्हणून घनसोली नोडचं नाव घेतलं जातं, कुठेतरी सिडकोने काम करावं की महानगरपालिकेने करावं या अडचणीमध्ये अडकलेला हा वॉर्ड आहे। परंतु येणाऱ्या 8 महिन्यामध्ये स्वयंपूर्ण आणि अत्यंत व्यवस्थित डेव्हलप झालेला नोड म्हणून ह्या वॉर्डची ओळख निश्चित प्रकारे मी करून घेईन असा विश्वासाने मी सांगतो।